नमस्कार, तरुण भारत न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. पाहूयात स्थानिक घडामोडी. विधानसभा निवडणूक जवळ आल्यामुळे इच्छुकांकडून मतदारांना खुश करण्यासाठी साहित्य वाटप केलं जाते. या पार्श्वभूमीवर मागील आठवड्यापासून कर्नाटक महाराष्ट्र सीमा हद्दीवर बाची, ऐतवाड क्रॉस, राकसकोप, कोगनोळी आदी ठिकाणी चेकपोस्ट नाके उभारण्यात आलेत आणि या नाक्यावर 4 चाकीने अवजड वाहनांची कसून चौकशी करण्यात येते. मात्र याचा दैनंदिन प्रवास करणाऱ्या वाहनधारकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय. शिवाय पोलिसांकडून विनाकारण वाहने थांबवून चौकशी सुरू आहे, त्यामुळे साहित्याची वाहतूक करणाऱ्या वाहनधारकांना अडचणी येत आहेत. गौंडवाडच्या शिवारात शनिवारी रात्री 8 वाजता अज्ञातांनी लावलेल्या आगीत 2 गवतगंजा जळून खाक झालेत. यात 2 शेतकऱ्यांचं अंदाजे 20,000 रुपयांचं नुकसान झालंय. ग्रामपंचायत सदस्य कल्लाप्पा अष्टेकर व शिवाजी सांबरेकर यांचं प्रत्येकी 1 ट्रॉली गवत जळून खाक झालं असून अज्ञातांविरोधात संताप व्यक्त होत आहे. दरम्यान पोलीस खात्याने यात अधिक लक्ष घालून अशा घटनांना आवर घालावा अशी मागणी गौंडवाडच्या ग्रामस्थांनी केली. वाडी रत्नागिरी येथील श्री ज्योतिर्लिंग देवस्थान येथे दौना पौर्णिमा यात्रा संपन्न होत असून या यात्रेनिमित्त दिनांक 5 एप्रिल रोजी रात्री पालखी सोहळा होणार आहे. या सोहळ्याला दरवर्षीप्रमाणे बेळगाव येथील नार्वेकर गल्ली ज्योतिर्लिंग देवस्थान येथून उद्या दुपारी 4 वाजता बैलगाड्यांसह पालखी प्रस्थान करणार आहे, अशी माहिती देवस्थानतर्फे दादा अष्टेकर भक्त मंडळाकडून देण्यात आली. बेळगाव शहर आणि परिसरात अद्याप एकही वळीव किंवा अवकाळी पाऊस झालेला नाही, त्यामुळे तलाव, विहिरी आणि कूप नलिकांनी तळ गाठलाय. दरम्यान अशा परिस्थितीत नागरिक आरओ प्लांटवर अवलंबून होते. मात्र हेच प्लांट आता बंद पडले असून या केंद्रासाठी केलेला लाखो रुपयांचा खर्च देखील पाण्यात गेलाय. त्यामुळे आरओ प्लांट पूर्ववत सुरू करून पाण्याचा पुरवठा करण्याची मागणी शहरवासियांमधून होत आहे. महाद्वार रोड संभाजी उद्यान येथे श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी सामुदायिक पारायण सोहळ्याला सोमवार दिनांक 27 पासून प्रारंभ होणार आहे. हा सोहळा 2 एप्रिलपर्यंत चालणार असून विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय. काकड आरती, नित्यपूजा, हरिपाठ, सामुदायिक ज्ञानेश्वरी वाचन, प्रवचन व रात्री कीर्तन निरूपणाचा कार्यक्रम होणार आहे. केवळ राजकारणासाठी राजकीय विरोधकांना माझ्याबद्दल आक्षेप शोधावे लागतात, मात्र विकासाच्या बाबतीत आक्षेप घेण्याची एकही संधी मिळत नसल्याचं मत आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी व्यक्त केलं. बेळगाव ग्रामीण मतदारसंघातील कंगराळी, केएच येथील सिद्धेश्वर नगर आणि रजाक कॉलनी येथील कॉन्क्रीट रस्ता व नाली बांधकामाच्या भूमिपूजन प्रसंगी त्या बोलत होत्या. जनतेने आपल्यावर विश्वास दाखवल्यामुळेच हा विकास करणं शक्य झालं. यापुढेही जनतेने अशीच साथ द्यावी असं आव्हान त्यांनी यावेळी केलं. अतिवाड क्रॉसजवळ डोंगर परिसरात आग लागून चाऱ्याचं मोठं नुकसान झालंय. काही तरुणांनी आग नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यात यश आलं नाही. मागील 15 दिवसात या भागात आगीच्या 30हून अधिक घटना घडल्या आहेत, त्यामुळे अग्निशमन दलाची देखील झोप उडाली. त्यातच ग्रामीण भागात अग्निशमन दलाचा बंब नसल्यामुळे आग लागलेल्या ठिकाणी वेळेवर पोहोचता येत नाही. त्यामुळे अशा घटनांमुळे फळांची झाडे, चाऱ्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. बेळगावच्या लाल बटाट्याला बाजारात मोठी मागणी असून बटाटा काढणीला सध्या प्रारंभ झालाय. बाजारात देखील लाल बटाटा येऊ लागलाय. मात्र यंदा बदलत्या हवामानाचा बटाटा पिकाच्या उत्पादनावर परिणाम झालाय. त्यामुळे लाल बटाट्याची म्हणावी तशी आवक नसल्यामुळे स्थानिक बाजारपेठेत बेळगावच्या बटाट्यापेक्षा परराज्यातील बटाट्याची आवक वाढताना दिसत आहे. लायन्स क्लब ऑफ बेळगाव, ऑल इंडिया जैन युथ फेडरेशन आणि हुबळी येथील महावीर लिंब सेंटर यांच्या सहकार्याने माहेश्वरी अंधशाळेत मोफत कृत्रिम अवयव जोडणी शिबिर पार पडलं. या शिबिराच्या अध्यक्षस्थानी लायन्स क्लब ऑफ बेळगावचे अध्यक्ष रवींद्र काकती होते, तर शिबिराचं उद्घाटन श्रीनिवास शिवनगी, मोनिका सावंत यांच्या हस्ते करण्यात आलं. शहापूर बिच्चू गल्ली येथील श्रीराम मंदिरात रामनवमीनिमित्त गुरुवार दिनांक 30 रोजी धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय. सकाळी पंचामृत, महाभिषेक, दुपारी रामजन्म, त्यानंतर तीर्थप्रसादाचं वाटप करण्यात येणार आहे. सायंकाळी योग महिला मंडळातर्फे भावगीत व भक्तिगीतांचा कार्यक्रम आणि रामनाम जप, रामरक्षा पठण, तर रात्री 9 वाजता आरती, मंत्रपुष्प होऊन कार्यक्रमाची सांगता होणार आहे. भाविकांनी याचा लाभ घ्यावा असं आवाहन कमिटीतर्फे करण्यात आले. गेल्या 15 दिवसांपासून वातावरणात झालेल्या बदलाचा प्रतिकूल परिणाम काजू पिकाच्या फळधारणेवर झालाय. परिणामी काजू उत्पादनात घट होण्याच्या शक्यतेने काजू उत्पादक शेतकरी हवालदिल बनलाय. मागील 2 वर्षे प्रतिकूल वातावरणामुळे काजू उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट झाली होती. मात्र यावर्षी काजूसाठी सुरुवातीला पोषक वातावरण होतं, त्यामुळे काजू उत्पादक शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. मात्र यावर्षी प्रतिकूल हवामानामुळे उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट होण्याची शक्यता वाढली. यामुळे काजू उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडण्याची शक्यता आहे. याची महसूल व बागायत खात्याने पाहणी करून काजू उत्पादकांना नुकसान भरपाई मंजूर करावी अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे. आजच्या बुलेटिनमध्ये इथेच थांबूया. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा तरुण भारत यूट्यूब चॅनल. सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जरूर शेअर करा. तसेच दररोज सकाळी वाचा दैनिक तरुण भारत.